मिला तेलंग तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। शुभ सकाळ मंडळी। या सर्वांनी चहा नाश्ता करायला चहा बनवलेला आहे आणि इथे बघा वडे गरम केले तव्यावरती। म्हटलं चहा बरोबर आपण वडे खाऊया, तर या तुम्ही पण वडे खायला। तर चहा मस्त। हे बघा आज सकाळी आपल्या नाश्त्यासाठी काय आहे चहा बरोबर खायला, हे वडे आहेत। ते मी तव्यावर गरम करायला ठेवले। विद्या गेली होती ना एकविरेला, तर तिकडे त्यांनी मटण वडे बनवले होते, तर मग उरलेले घेऊन आलेली। तर म्हटलं आता चहा बरोबर आपण तेच खावे, म्हणून इथे मी ते न तळता तव्यावरच गरम करून खाणार आहे चहामध्ये। इथे चहा पण आपली उकळते बघू शकता। या चहा प्यायला सर्वांनी, चहा आणि वडे खायला। तुमचा तर चहा नाश्ता झाला असेलच। मी ब्राह्मणी वड्यांचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे ना, त्यासाठी इथे बघा 1 किलो मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका टोपलीमध्ये बघा असं निथळायला ठेवलंय। खाली टोप घेतलाय आणि त्यावर असं निथळायला ठेवलंय। आता हे पाणी निथळून झालं। आता आपण हे तांदूळ ना पंख्याखाली बेडशीट अंतरायची आणि त्यावर सुकत घालायची। पंख्याखाली घरामध्येच सुकवायचे। पंख्याखाली जर तुमच्या इथे ऊन येत असेल ना, तर तुम्ही उन्हात पण सुकवू शकता। हे बघा इथे छान असे तांदूळ आपले ना निथळल्या गेलेले आहेत। आता मी बघा इथे बेडशीट अंथरलेली आहे, तर आपण इथे ना बेडशीटवरती हे तांदूळ सुकायला ठेवूया। म्हणजे आपल्याला पंख्याखालीच सुकून घ्यायचं आहे। पंख्याखाली 2 दिवसामध्ये चांगले आरामशीर सुकतात। जर तुम्हाला अंगण असेल, ऊन असेल, अंगणामध्ये जागा असेल, तर तुम्ही अंगणामध्ये पण सुकायला ठेवू शकता। आता आपण हे सर्व तांदूळ पसरवून घेऊया बेडशीटवरती। हे बघा पाहू शकता तुम्ही इथे नाचणी पण मी सकाळी धुवून काढली आहे, कारण नाचणीमध्ये ना खूप घाण असते। भाकरी करायच्या, नाचणीच्या भाकरी करायच्या असतील ना, तर नाचणी पहिले ना अशी स्वच्छ ना धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जो कचरा वगैरे असतो ना तो निघून जातो आणि बारीक खडे असतील ना तर ते पण निघून जातात। तर सकाळी मी नाचणी धुवून काढली चांगली स्वच्छ आणि ना हे बघा या गाळणीमध्ये चांगली निथळायला ठेवलेली। पाणी निथळलंय। आता आपण ही नाचणी पंख्याखाली सुकायला ठेवूया। 2 दिवसात चांगली सुकते आणि मग चक्कीतनं दळून आणायचं आणि छान अशा भाकरी करून खायच्या। पाहू शकता तुम्ही इथे बघा नाचणी वाळत घातले एका बाजूला तांदूळ सुकायला ठेवलेत। हे बघा पंख्याखाली नाचणीच्या आपण छान अशा भाकरी करूया दळून आणल्यावर। विद्या बघा झाडू मारते आणि तिथे कांद्याची गोण ठेवलेली आहे। विद्याच्याने गोण हल्ल्या जाणार नाही। गोण काय, तो झाडू पण मला वाटतं तिच्या हातामध्ये हात दुखून येत असेल। आणि शूज बघा कुठे ठेवलेले आहेत, जसे काही सोन्याचेच आहेत। आणि इथे कांद्याची गोंद पडलेली आहे, तर कांदे आम्हाला साफ करायचे आहेत आणि हिने झाडू मारलेला आहे विद्याने। आता बघा ही गोड चिंच आहे। आणखीन बघा लोणावळ्याची फेमस चिक्की आणले, चिक्की बघा चिक्की आणलेली आहे। सर्व मिक्स आहे। आणि कँडीची हे बघा आमला कँडीची 2 पॅकेट आणलेली आहेत। हे बघा कसं वाटतं तुम्हाला विद्याने आणलेलं गिफ्ट? आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा। हे बघा इथे ना छान अशी आपली नाचणी सुकलेली आहे। आपल्याला आता नाचणी ना दळून आणायची आहे। तर आता कसं नाचणीमध्ये आपण तांदूळ टाकून दळून आणतो ना, तर त्यावेळेला जरा ती भाकरी कडक होते। तर आपल्याला जर नरम भाकरी हवी असेल ना, तर त्यामध्ये ज्वारी टाकायची। मी इथे बघा 1 किलो नाचणी आहे आणि अर्धा किलो ज्वारी आहे। हे बघा अर्धा किलो ज्वारी मी नाचणीमध्ये घालणार आहे आणि आता आपण हे दळून आणणार आहोत। आज दिवसभराची आमची काय कामं आहेत मी ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेत। तर बघू शकता इथे एक ना गोण आणलेली कांद्यांची, तर ती महिना झाला खाली केलीच नव्हती, म्हणजे सोडलीच नव्हती। तर आज ती सोडली। बघा कांदे असे मोकळे पसरवून ठेवले जरा हवेशीर, तर त्याच्यामध्ये आहे ना चांगले 5-6 कांदे ना बघा खराब निघाले। तर तुम्ही जर कांद्याची गोण आणत असाल तर 15 दिवसाला महिन्याला आहे ना जरा अशी खोलून बघत जा, कारण प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये 1-2 तरी कांदा सडलेला निघू शकतो। हे बघा विद्या चाललेले दळण घेऊन। विदू काय घेऊन चालले गावात?
हे बघा दाखवते तुम्हाला. थालीपीठाची भाजणी आहे आणि एक ज्वारी आणि नाचणी. हे बघा, हे बघा. तर तुम्हाला ना विद्याच भाकरी करून दाखवेल छान, कारण तिलाच भाकरी करता येतात, मला भाकरी करता येत नाही. आणि हे आपलं थालीपीठाचं. हे बघा. तर हे तर व्हिडिओ येतीलच. तर आता विद्या चालली आहे आपली तिच्या कामाला आणि आता आपण आपली कामं करूया घरातली. बाय विदू. कर दरवाजा बंद.